तर भावाने एवढी गर्दी कुठं होती खतरनाक मध्ये कोणचे पेट्रोल पंपावर मी तुम्हाला सगळं दाखवतो. तर भावानं आपला ब्लॉग नेहमीपासून पाहत तर कशी मंडळी मी तुमचा लाडका प्रिन्स टाके. तर भावानं 2-3 दिवसापासून काय ब्लॉग झाला नाही. आपल्या गाडीला लुक द्यायचा होता, पाठीमागचा फायनल लुकही करून टाकला ना गाडीला. खतरनाक पिकअप सारखा मागून लुक दिला भावानं. आता खतरनाक रेडियम बिडियम मारून क्वालिटी गाडी बनवून टाकू. तसंच मग निघायचं तर ना मार्केटला जयला घेतला. जयचे कांदे भरेल होते, मग गोल्टी मस्तपैकी होती. लागलो आपल्या हवेच्या दिशेने खतरनाक मध्ये. सकाळचं वातावरण क्वालिटी होता आणि दिवसाचा नजारा विषय मध्ये होता. ढगे सगळे आले ते ढगाच्या जागेवर आपण निघलो तर आपल्या मार्केटच्या दिशेने. फायनली आलो पेट्रोल पंपावर. म्हटलं डिझेल विझेल टाकवतो, एवढे नंबरा लागले असं वाटलाच नव्हतं. तर म्हटलं चला टाकूनच घेऊ नंबरा. तर नंबर फायनली आपला नंबर बिंबर आला. आपण घेतला ना 500चा डिझेल बिझेल टाकून पुढं निघलो तर बाबा मोकारना गर्दी होती. भावांना आय सर आले नाही तर लाईनच लावून टाकली ती बाहेरपर्यंत. तुमच्या भावाचा नशीब होता म्हणून 500चा डिझेल लवकर भेटून गेला. फायनली मार्केटला पोहोचून गेलो. इकडं मार्केटचा आज जरा शांततेमध्ये दिसत होता. गाडी वेडी लावून दिली दुसऱ्या लाईनीला. इकडे एक लाईन लागून गेली ती लाईनीला. पुढे जागा होती पण आपल्याला लावायची लांब. बारकायची ट्रॅक्टर येऊन बसलं. क्वालिटी विषयीमध्ये व्हिडिओ काढली बिडली एक नंबर. आज रील बिल भावानं बनवली ना. मग तसंच गेलो पावडे खायला हॉटेलमध्ये. आज काही वाडाला असं काहीच खाल्लं नाही. जगुडान आपला होता ना जोडी. जय जरा डिप्रेशनमध्येच होता. मग जगूला जरा हस म्हटला क्वालिटी स्माईल दे. जगूने स्माईल बिल दिली ना. आपण फाळका घेतला ना पाडून खतरनाक मध्ये. मग इकडे यापर्यंतची गर्दी होती जोरातच. मग आले इकडे 2-3 यापरी कांदे बिंदे पाहिलं घेतले ना 560नी भावानं. तोही होता कोण नाशिक बोरा. मग फायनली आपल्याला निघायचं होता नाशिक बोराकडं. रस्त्याने गाणागाण लागून गेलो. मग आपली एरियाकडे होता नाशिक बोराच्या काठी बिटर आलो. जय जरा खुशीतच होता. आज जरा गोल्टी 500 रुपयाने गेली म्हणून जय जरा आनंदातच दिसत होता. मग तुमचा भाऊ पण जरा होता आनंदातच. मग फायनली भावानं गेलो खाली करायला. आपला अचानक भयानक नंबर येऊन गेला आणि लाईनी होते तरी आपली गाडी मध्ये येऊन काढून घेतली. मग तसंच खाली बिली झाली. मग पावती वगैरे खतरनाक बनवून घेतली. 10 क्विंटल आले ती. एवढी मोकर गर्दी होती पैसे घेण्यासाठी. पैसे बिशे वगैरे घेऊन घेतली. भावनं आपला ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगन. भावनं उद्या नावापूर नगरीमध्ये दीपक गलंगी बँड येणार आहे. तसंच भावनं तुम्ही बी आम्ही पण येतो. आपल्या ब्लॉगची शान वाढून आपली